मित्रांनो, या जगात सर्वात महत्त्वाचा व्यक्ती कोणी असेल तर तो आहे शेतकरी. कारण तो आपलं सर्वांचं पोट भरावं म्हणून रात्रंदिवस शेतात राबत असतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातील शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणून उपमा दिली आहे. पण खरंच त्या शेतकऱ्याला आपण कधी राजासारखी वागणूक दिली आहे का? भारतातील मोठे मोठे उद्योगपती, व्यापारी भरमसाठ कर्ज घेतात आणि पळ काढून निघून जातात. तेव्हा त्यांच्यावर जेवढी कारवाई केली जात नाही त्याहून कठोर कारवाई एका साधारणशा गरीब शेतकऱ्यावर केली जाते. अशीच एक घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली. एक असा शेतकरी ज्याला कर्जापोटी स्वतःची किडनी सुद्धा विकण्यास भाग पाडली. नेमकं प्रकरण काय, चला करूयात अनफोल्ड. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन सदाशिव कुडे यांचा संकट काळ 2021 मध्ये फेल झालेल्या पिकांपासून आणि संघर्ष करणाऱ्या दुधाच्या व्यवसायापासून सुरू झाला. औपचारिक कर्ज मिळवू न शकल्यामुळे या छोट्या शेतकऱ्याने आपला व्यवसाय वाचवण्यासाठी अनेक खाजगी कर्जदात्यांकडून 1 लाख रुपये कर्ज घेतले. दुर्दैवाने त्याच्या गायी मरण पावल्या आणि कर्ज त्वरित असह्य होऊ लागले. आणि या कर्जदात्यांनी त्या शेतकऱ्याची हलाखीची परिस्थिती न बघता अत्याधिक दराने दररोज त्यावर व्याज लावले. त्यामुळे 1 लाख रुपयांची मुख्य रक्कम त्वरित 74 लाख रुपयांच्या जड कर्जात बदलली. धमक्या, छळ, अत्याचाराला तोंड देत कुडे यांनी सर्व कायदेशीर मार्ग वापरून कर्ज परतफेड करण्याचे प्रयत्न केले, ज्यात त्यांची 4 एकर जमीन, ट्रॅक्टर आणि मौल्यवान घरगुती वस्तू विकणे समाविष्ट होते. तरीही दबाव वाढत गेला आणि त्यांना अशा विचित्र निर्णयाकडे ढकलण्यात आले. सामान्य मार्गांनी कर्ज फेडता न आल्यावर एका कर्जदात्याने कुडे यांना त्यांच्या किडनीचा व्यापार करून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार त्यांना कोलकात्यामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि नंतर कंबोडियामध्ये 14 ऑक्टोबर 2024 रोजी अवैध अंग काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या किडनीसाठी फक्त 8 लाख रुपये मिळाले, जे त्यांच्या भयानक कर्जाच्या तुलनेत काहीच नव्हते. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार 2025च्या पहिल्या 9 महिन्यात राज्यातील 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आणि याचे मुख्य कारण कर्जाचा वाढता भार, पिकांचं अपयश आणि अतिवृष्टी असल्याचे सांगितले आहे. रोशन कुडे यांना सतत शोषण आणि अत्याचारांना सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्यांनी आपली सर्व संपत्ती विकली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कर्जदाराच्या एका गटाला अटक सुद्धा केली आहे आणि पुढील तपास पोलिसांद्वारे सुरू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रोशन कुडे यांना योग्य न्याय मिळणार का? आणि जे सावकार आहेत, जे कर्जदाते आहेत, यांना कुठल्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.